आत्या, तू मगाशी यांचा अपमान करून यांना बाहेर काढलंस. असं करायला नको होतंस तू. म्हणून मला असं वाटतं की आता तूच त्यांना प्लीज म्हण आणि आज जायला सांग. श्रावणी, हे जरा जास्त होत आहे. हा, आता लावाच लागेल बाबांना फोन. प्लीज. तुम्ही सगळे आत या. जा जा, आज जा, छान आराम करा आणि काही लागलं तर मला लगेच सांगा. काही टेन्शन घ्यायचं नाही. श्रावणी आहे ना. चला. श्रावणी, विश्वंभरच्या डोक्याला 1000 ताप आहेत. यासल्या लहान सहान गोष्टींनी त्याचे ताप वाढवू नकोस, समजलं? ठीक आहे. शुभू, मी करते आणि इकडे. नको मॅडम. तू त्याच्याने नाही होणार. इकडे दे. अहो मॅडम नको. शुभू, अरे कसा आहेस रे तू? एवढ्या सिंघम सारखी फायटिंग करतोस आणि आता औषध लावून घ्यायला घाबरतोयस. मॅडम. सिंघम, हळू 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 हळू. मलम लावून आणि फायटिंग करण्यात काहीतरी फरक असतो की. आहे. ठीक आहे. बरं शुभू, थँक्यू. आज मोक्षासाठी जे केलंस त्यासाठी खरंच थँक्यू. ते नव तुम्ही परत का आलासा तिथं? तुम्हाला काय झालं असतं तर. पण तुम्ही जरा काही खोळे हो. तुमचा जीव धोक्यात घालून यायची काही गरज होती काय? शुभू, एवढी काळजी वाटते तुला माझी? एरी तर भांडत असतोस पण काय बरं आहेस ना? तुझा जीव तिकडे धोक्यात घालून मी काय पळून जाणार होते? आणि मुळात मी आले ना म्हणून वाचलास तू. तू आभार मानले पाहिजेस. हे थँक्यू म्हटलं पाहिजेस. काय थँक्यू म्हणायला पाहिजे होतं मॅडम. तुमच्यामुळे तिथं मी फसलो, अडकलो. जरा कमी की नाही जीव गेला असता माझा. आणि तुम्ही थँक्यू म्हणताय मॅडम. तुम्ही की नाही ग्रेट आहे सर. नाही म्हणणार आहे तू थँक्यू? अहो मॅडम. इकडे म्हण थँक्यू. म्हण थँक्यू. म्हण थँक्यू. म्हण थँक्यू. जोरात म्हण. थँक्यू मॅडम.